आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीईटीची एक्झाम ही 10 नोव्हेंबरला आहे, आपल्याला माहिती आहे. आणि या 10 नोव्हेंबरच्या एक्झाम करिता फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. पण मला काही विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर, आम्ही अपियर आहोत, फर्स्ट इयरला अपियर आहोत, सेकंड इयरला अपियर आहोत, आम्हाला फॉर्म भरता येईल का? बीएड करत आहोत, आम्ही डीएड करत आहोत, फॉर्म भरता येईल का? असे खूप फोन येतात विद्यार्थी मित्रांनो. याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे की हे जे संभ्रम आहे किंवा हे जे गोंधळ आहे यातनं विद्यार्थ्यांना दिशा मिळावी याकरिता हा व्हिडिओ आहे. आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज आहेत ते अपडेट आहे आपल्याला कायमस्वरूपी आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, टीईटीचे जे अर्ज आहेत ते अर्ज 9 तारखेपासून भरणं सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट आहे हे 30 सप्टेंबर लास्ट डेट आहे. म्हणजे आपल्याला घाई न करता हे फॉर्म भरायचे आहेत. आणि हे लक्षात घ्यायचं आहे की अपियर कोण असणार आहे, अपियर कोणत्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येणार आहे. 2021 मध्ये पण त्यांनी एक टॅब दिलेला नव्हता ज्यात अपियर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल असा. पण आता जे आहे हे कालपासून म्हणजे 9 तारखेपासून हे त्यांनी सुरू केलेलं आहे की जो टॅब आहे तो अपियरचा टॅब. म्हणजे आता तुम्ही एनसीईटीचा जर रूल घेतो म्हटलं सीटीईटीचा, तर फर्स्ट इयरचा विद्यार्थी हा लायबल असतो, अपियर असतो सीटीईटी द्यायला, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 द्यायला. परंतु महाराष्ट्र राज्य परिषदच्या नियमानुसार आता जो विद्यार्थी आहे आपला हा सेकंड इयरला जर अपियर असेल, बीएडला सेकंड इयरला असेल तो किंवा डीएड सेकंड इयरला असेल तरच तो अपियर असतो आणि अर्ज करू शकतो. त्यामध्ये जर डीएड जर करत असेल विद्यार्थी, डीएड करता म्हणजे डीएड विद्यार्थी असेल त्याला एकच फॉर्म भरता येते म्हणजे पेपर 1. पण तो जर डीएड करत असेल, बीए सेकंड इयरला असेल, वायसीएमयू असेल किंवा इतर कोणताही असेल, तो जर डीएड करत असेल आणि बीए सेकंड इयरला असेल तर बीए सेकंड इयर पास पाहिजे. म्हणजे तो थर्ड इयरला जर असेल तर त्याला पेपर 2ही देता येणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. जर ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असेल तर, जर तो फायनल इयरला नसेल तर त्याला फक्त पेपर 1च देता येणार आहे. आणि डीएड फर्स्ट इयरला जर असेल तो तर त्याला फॉर्म भरता येणार नाही. जसं ज्या विद्यार्थ्यांची डीएडला आता ऍडमिशन झालेली आहे, बीएडला आता यांनी ऍडमिशन केलेली आहे, त्यांना फॉर्म भरता येणार नाही. कारण त्या ठिकाणी असं दिलेलं आहे की फर्स्ट इयर जर तुम्ही पास असाल, म्हणजे फर्स्ट इयर पास आउट, सेकंड इयर म्हणजे अपियर असं त्यांनी दिलेलं आहे. त्यात फर्स्ट इयर जर तुम्ही पास दाखवत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे मार्क्स टाकायचे आहे, गुणपत्रिकेचा नंबर सुद्धा टाकायचा आहे, पासिंग डेट सुद्धा टाकायची आहे, म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट लागला ते सुद्धा डेट टाकायचे आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फक्त जे फर्स्ट इयर पास आहेत त्यांना सेकंड इयर म्हणून ग्राह्य पकडून त्यांना अपियर म्हणून डीएड किंवा बीएडच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. अन्यथा बाकीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे फर्स्ट इयरला आहे त्यांना फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे रिझल्ट हा फर्स्ट इयरचा पास आउट पाहिजे. आणि डीएड करता मी सांगितलेलं आहे आता की डीएड जर विद्यार्थी करत असेल आणि ते जर वायसीएमयू मध्ये जर सेकंड इयरला असतील, सेकंड इयर पास झालेले असतील, सेकंड इयरचा रिझल्ट लागला असेल तर फायनल इयर अपियर म्हणून पेपर 2 सुद्धा ते डीएडचे विद्यार्थी देऊ शकतात. याकरिता हा व्हिडिओ आपण बनवलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.